नमस्कार, शुभ्रास रेसिपी आणि ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर रोज मी किचनमध्ये उभी असते आणि आज मी इथे हॉलमध्ये उभी आहे. तर त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. तर तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, त्यासाठी मी इथे उभी आहे. तर काय झालं, शनिवारी मी श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र सारामृत ऑर्डर केलं होतं, अमेझॉनवरून मागवलं. आणि मला वाटलेलं की आज ते येईल, म्हणजे तसं मेसेज सुद्धा आला होता की गुरुवारी येईल म्हणून. आणि मी सकाळपासून वाट बघत होते की आता येईल म्हणून. तर ते आलंच नाही. सकाळपासून मी स्वामीला सुद्धा म्हटलं आज आलं तर खूप बरं होईल, आज गुरुवार पण आहे स्वामी. आणि माझ्या किचनच्या खिडकीतून मी सकाळी अमेझॉन मला येत असताना सुद्धा बघितलं. म्हणजे अमेझॉनवाला असं नाही, पण डिलिव्हरी बॉय कोणतरी आला होता. तर तेव्हा सुद्धा मला वाटलं की माझंच चरित्र सारामृत मी मागवलंय ते आलं असणार, पण तेव्हाही ते आलं नाही. आणि नंतर संध्याकाळचं चहा वगैरे आमचं झालं. त्यानंतर आम्ही असं गप्पा मारत हॉलमध्ये बसलो होतो. तेवढ्यात आमच्या दरवाजाची बेल वाजली आणि श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र आलं. तर मला खूप आनंद झाला. तर मी तुम्हाला ते तुमच्या समोरच मी ते खोलते. हे बघा, हे आहे. श्रावण महिना चालू होणार आहे लवकरच. तेव्हा मला हे हवंच होतं श्रावणामध्ये वाचण्यासाठी आणि म्हणून मी मागवलं. मला गुरुचरित्र सुद्धा हवं होतं, पण ते नाही मिळालं. केंद्रामध्ये पण मी बघितलं तेव्हा तिथे पण नव्हतं. पण हे आज मला फायनली मिळालेलं आहे. तर हे बघा, हे आहे श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारामृत. तर हे मी मागवलं होतं आणि ते आलेलं आहे. आणि आज मेन म्हणजे आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशीच आलेले आहे दत्तगुरु हरी. त्यामुळे खूप आनंद झालेला आहे. मी आता संध्याकाळचं देवाजवळ दिवा लावून झालेला आहे. तर आता या ग्रंथाची मी पूजा करून घेते. तर आता मी नैवेद्य सुद्धा दाखवणार आहे. तर नैवेद्यासाठी मी शिरा बनवत आहे. तर सगळी तयारी करून ठेवलेली आहे. चला तर मग आपण किचनमध्ये जाऊ. गॅसवर कढई ठेवलेली आहे. इकडे दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि पाणी सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे. तर मी आता कढईमध्ये तूप घालून घेते. आणि इथे हे कापून ठेवलेस का ड्रायफ्रुट्स? हो. तूप आता गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी पाऊण कप रवा घातलेला आहे आणि 6-7 चमचे यामध्ये मी तूप घातलं. अजून हवं असेल तर मी वरून घालेन. अजून थोडेसे 2 चमचे मी तूप घालून घेते यामध्ये. मंद गॅसवर रवा छान भाजून घेते. रवा छान भाजून झालेला आहे. दूध सुद्धा गरम झाले आणि पाणी सुद्धा गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी पाणी आणि दूध घालून घेते. आणि मग मी केशर कधी घालणार आहेस तू? केशर घालणार नंतर. इथे पाऊण कप दूध घेतलेलं आहे. तेवढंच पाणी पण घेते मी. पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा कप साखर घालून घेते.
हे केशरचं दूध आहे ते पण घालून घेतलं. त्यानंतर ते ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा घातले. आणि आता यामध्ये वेलची पावडर घालणार आहे. थोडी वेलची पावडर घालून घेतली आणि आता हे छान मिक्स करून घेते. यामध्ये थोड्याशा मनुका घातल्या. आता यावर मी झाकण टाकते. हे बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि शिरा तयार आहे. तर नैवेद्य भरून घेते. मस्त दिसतंय ना मम्मा. चला तर नैवेद्य दाखवून घेऊया. तर नैवेद्य सुद्धा दाखवून झालेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक